एक असं आहे की सुप्रियाताईंची ज्या ज्येष्ठ संसद सदस्य आहेत त्यांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि त्यांनी हेच सांगितलं की उद्या जर का डिलिमिटेशन बिल 33% महिला आरक्षणासहित आलं तर त्यामध्ये 71 साली इंदिराजी असताना लोकसभेच्या जागा 542, 543, विधानसभा महाराष्ट्राचे 288 या जागाच्या ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रीज करतो ह्या ज्या केलेल्या आहेत उद्या डिलिमिटेशन करताना 1/3 महिलांच्यासाठी आरक्षण देत असतानाच या जागांच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय भारत सरकारने या विधेयकाच्या मार्फत केला तर आम्ही विचार करू असं ते म्हटल्यात। उदाहरणार्थ काय तर आज महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, ते 48च्या ऐवजी 72 होतील। महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा सदस्य आहेत, त्याच्यामध्ये 144 वाढ होईल, म्हणजे मध्ये 232च्या आसपास किंवा 400 अशी ती संख्या त्या ठिकाणी जाईल। अशा वेळेला आम्ही UPA चर्चा करून विचार करू म्हणाल्या। काही एक जबाबदार नेते आहेत त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने बोलतात।